संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण मैत्रिणी हो, ही मंगळागौरी आपण करतो ही खास आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं म्हणून करतो। तर एक त्याचं अजून महत्वाचं असं भाग मंगळागौरीचा उखाण्याचा। तर मी आमच्या आदरणीय हिरकणी स्वरूप आमच्या माननीय सौ वृषालीताईंना तिथे आमंत्रित करते आणि बहिणींनी एक उखाणा घ्यावा अशी त्यांना विनंती करते। माननीय सौ वृषाली बहिणी कृपया वरती आणि उखाणा घ्या। आपण चला खेळ खेळूया मंगळागौरींचा या कार्यक्रमामध्ये आहोत आणि सुंदर संदेश या महिलांनी दिलेला आहे की सुरक्षित मुलगी सुरक्षित भविष्य या मंगळागौरीच्या माध्यमातून सुंदर संदेश आज आपण बघतोय की महिला सुरक्षित नाही आहे आणि त्यालाच एक अनुसरून आज या महिलांनी कुठेतरी या ठिकाणी जगावेगळा संदेश आणि महिलांना एक संरक्षण मिळणं अतिशय महत्वाचं आहे। आपण बघतोय सातत्याने या ठिकाणी न्यूज बघतोय की महिलांवर होणारे लैंगिक शोषण असेल अत्याचार असेल विविध जे प्रकार आहेत त्या प्रकाराच्या माध्यमातून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांसंदर्भात विविध निर्देशन असतील निषेध असतील त्या ठिकाणी होत आहेत। परंतु आज धार्मिक कार्यक्रमामध्ये मंगळागौरींच्या कार्यक्रमामध्ये हिरकणी उत्कर्ष प्रतिष्ठानच्या आदरणीय वृषालीताई बोंद्रे यांच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम या ठिकाणी होतोय आणि त्याच कार्यक्रमामाध्यमातून त्यांनी विविध महिलांना संदेश सुद्धा दिलेला आहे त्यांच्या हिरकणीच्या माध्यमातून। आणि आज कुठेतरी या ठिकाणी एक मनाला ठेच पोहोचेल आणि कुठेतरी या ठिकाणी प्रशासनाने सुद्धा या ठिकाणी दखल घ्यावी की महिलांना होणारे जे अत्याचार आहेत ते कुठेतरी थांबल्या गेले पाहिजेत आणि त्याची कडक अंमलबजावणी करणं या ठिकाणी महत्वाची आहे। आज हा जो सुरक्षित या ठिकाणी जो मुलगी सुरक्षित भविष्य हा संदेश दिलेला आहे सुप्रीच्या माध्यमातून काय सांगणार? आज जे आपण पाहतो आपल्या समाजामध्ये जे मुलींवर अत्याचार होऊन राहिले, अगदी लहान मुलींवर सुद्धा अत्याचार होऊन राहिले, हे कुठेतरी थांबणं आज गरजेचं आहे। माणूस कुठल्या विकृतीला चालला आहे हे आपण पाहिले पाहिजे आणि आपले संस्कार काय सांगतात त्यानुसार आपण वागलं पाहिजे। त्यामुळे हा संदेश आज महत्वाचा ठरतो। अगदी लहान मुलांपासून तर अगदी वयस्कर माणसांपर्यंत हा संदेश देत आहोत आम्ही आणि यातून काहीतरी समाजाला आपण शिकवतो आहे की हे जे आहे ही विकृती आहे ही थांबवल्या गेली पाहिजे, ही समाजातूनच थांबणार आहे। आपण त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे। आज हा जो परफॉर्मन्स इथे सादर केलेला आहे आदरणीय आयोजकांबद्दल दोन शब्द काय सांगणार? आयोजकांनी खरोखरच महिलांसाठी हे जे स्टेज उभारून दिलेलं आहे की जेणेकरून प्रत्येक महिला ही घरात बसून नुसतं चूल आणि मूल करते, पण ज्या बाहेर जातात काम करतात त्या महिला सुद्धा येऊन इथे आपलं सादरीकरण आपलं मन जे आहे ती व्यक्ती इथे करू शकतात। त्याबद्दल आयोजकांचे खूप खूप आभार आहे। आपण ही जी हळहळ या ठिकाणी व्यक्त झालेली आहे काय म्हणूनच आपण या ठिकाणी सुपलीवर हे जे वाक्य या ठिकाणी टाकलेलं आहे। हा, तर आज समाजात होत असलेला अन्याय जो आहे स्त्रियांवरती तो अन्याय आपल्या स्त्रियांवरचा कमी व्हावा आणि महिला ह्या सुरक्षित राहाव्यात याकरता आम्ही हा एक जागृतीचा संदेश इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो ह्याच आहे राष्ट्रमाता जिजाऊंच्या लेखी सावित्रीच्या लेखी कोणत्याही क्षेत्रामध्ये या ठिकाणी कमी नाहीत, परंतु या धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिलेला आहे प्रशासनाचे आता तरी डोळे उघडतील का हा एक चांगला एक सुंदर संदेश या सुपलींच्या या धार्मिकतेच्या माध्यमातून त्यांनी दिलेला आहे। हिरकणी उत्कर्ष प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक बांधिलकी या ठिकाणी जपल्या जाते आणि दारूबंदी असेल शिक्षणाचे धडे असतील अडाणीपणा असेल चूल आणि मूल यामध्ये असलेल्या या महिला आहेत महिलांना कुठेतरी या ठिकाणी ध्येयपूर्तीसाठी या ठिकाणी तयार करणं हाच हिरकणी उत्कर्ष प्रतिष्ठानचा उद्देश या ठिकाणी राहिलेला आहे। आदरणीय वृषालीताईंच्या ह्या सर्व मैत्रिणी आहेत आणि आज आपण बघतोय की सुंदर संदेश या धार्मिकतेच्या माध्यमातून त्यांनी दिलेला आहे। आपलं नाव काय? सौ प्रणाली डांगे। काय सांगणार हा जो सुंदर संदेश दिलेला आहे आणि आज परफॉर्मन्स सुद्धा सादर केलेला आहे? आज आम्ही आम्हाला आदरणीय सौ वृषाली वहिनींनी त्यांचे वेगवेगळे उपक्रम असतात त्यातलाच हा एक महत्वाचा उपक्रम आणि हा ऍक्च्युली धार्मिक उपक्रम होता, पण त्या धार्मिक उपक्रमातून पण आम्हाला एक चांगला संदेश देणं ही आजची काळाची गरज होती आणि ही काळाची गरज ओळखून आम्ही म्हणजे एक मंगळागौरीचे खेळ पण खेळले आणि आमच्या खेळांच्या द्वारे मुलींची सुरक्षितता किती आवश्यक आहे आणि त्यासाठी आम्ही हा आजचा खेळ खेळला आणि एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला। त्याबद्दल आम्ही हिरकणी उत्कृष्ट प्रतिष्ठानच्या ज्या अध्यक्ष आहेत आमच्या ऍडव्होकेट सौ वृषालीताई यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो। मित्रांनो कायद्याच्या चौकटीत राहून कुठेतरी या ठिकाणी सकारात्मकता या ठिकाणी दाखवावी हा एक बातमीच्या माध्यमातून आमचा एक सकारात्मक विषय आहे।
हे सर्व या महिला भगिनींनी संदेश दिलेला आहे. हा संदेश कुठेतरी या ठिकाणी प्रशासनाने याची दखल घ्यावी, हाच हेतू या बातमीच्या माध्यमातून आहे. हे सर्व क्षणचित्र आरबी मराठीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.